स्किपिंग रोप. खेळाचा तास होता आणि गट्टू चिंकीच्या वर्गातले सगळे मित्र ग्राउंडमध्ये खेळत होते. चला मित्रांनो, आपण सगळे पकडापकडी खेळूया. नाही. अरे मित्रांनो, आपण गेम रूम मधून बॅडमिंटन घेऊन येऊयात. आपण अनेक दिवसात बॅडमिंटन खेळलो नाहीये ना. अगं गुड्डी, मग तर आपण क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉलही आणू शकतो, हो ना चिंकी? पण चिंकी तर आपल्याच विचारात मग्न होती. तिचं लक्ष तिच्यापेक्षा सिनियर मुलींकडे होतं, ज्या ग्राउंड मध्येच होत्या. त्यातली एक मुलगी स्किपिंग रोपने खूप छान स्किपिंग करत होती आणि चिंकी ते अगदी मनपूर्वक बघत होती. चिंकी, सांग ना चिंकी, बॅडमिंटन का क्रिकेट? अरे गट्टू, मला नाही माहिती. तुम्ही सगळे इथेच थांबा, मी आलेच. चिंकी धावतच त्या सिनियर मुलींकडे जाते आणि त्यांना म्हणते, हाय ताई, तुम्ही सगळ्या 12वीला आहात ना? मी ह्या दोरीच्या उड्या खेळू शकते, मला खूप आवडल्या. चिंकीचं बोलणं ऐकून जी मुलगी स्किपिंग करत होती ती हसू लागते आणि म्हणते, हो पण तू तर अजून लहान आहेस तू. जर पडलीस आणि रडायला लागलीस तर पीटीचे सर आम्हालाच ओरडतील. हे ऐकून बाकीच्याही सिनियर मुली हसू लागतात, पण चिंकीला राग येतो. नाही, मी नाही पडणार आणि रडणारही नाही. मला फक्त एकदाच दोरीवरच्या उड्या खेळायच्या आहेत, प्लीज. आणि तसंही दिसायला तर खूप सोपं दिसतंय. बर, असं आहे होय, मग हे तूच प्रयत्न कर. ती मुलगी स्किपिंग रोप चिंकीच्या हातात देते, पण चिंकीसाठी तो स्किपिंग रोप खूप मोठा होता. ती स्वतःशीच म्हणते, चल चिंकी, गुड लक. मी 3 म्हटल्यावर सुरू कर. 1, 2, 3. चिंकी स्किपिंग रोपचे हँडल्स अगदी जोरात पकडते आणि स्किपिंग करायचा प्रयत्न करते. हे पाहून सगळ्या मुली हसू लागतात. चिंकीला असं तिथे पडलेलं पाहून गट्टू आणि बाकी मित्र सुद्धा तिथे येतात. मी तर आधीच सांगितलं होतं की तुला ते जमणार नाही. पाहिलंस? सगळ्या सिनियर मुली चिंकीवरती हसत होत्या, फक्त एक मुलगी सोडून. ती चिंकीच्या जवळ जाते आणि तिला उठवते. ती चिंकीच्या ड्रेसला लागलेली माती सुद्धा झटकते. तू अजून खूप लहान आहेस. जर तू प्रॅक्टिस केली तर नक्कीच दोरीवरच्या उड्या खेळू शकशील, आणि ते सुद्धा ह्या सगळ्यांपेक्षा छानपणे. काय? खरंच? हो, मग काय. बरं, तुझं नाव काय? माझं नाव चिंकी आहे. आणि तुझं? माझं नाव कीर्ती आहे. आता तू जा आणि तुझ्या मित्रांसोबत खेळ, ओके? यानंतर चिंकी पुन्हा आपल्या मित्रांकडे चालत जाते. पण आता ती ठरवून टाकते की आता ती स्किपिंग शिकणारच. ती स्वतःलाच प्रॉमिस करते, आता मी लवकर दोरीवरच्या उड्या शिकणार आहे आणि त्या सगळ्या मोठ्या ताईंना दाखवून देणार आहे की मी छान उड्या मारू शकते. आणि कीर्तीताई सुद्धा मला म्हणालेली की जर मी प्रयत्न केला तर ते नक्कीच शक्य आहे. मग काय होतं, शाळा सुटताच चिंकी गट्टू सोबत आपल्या घरी पोहोचते आणि सगळ्यात अगोदर ती आपल्या आईजवळ जाते आणि तिला म्हणते, अगं आई, ऐक ना. हो चिंकी, बोल, काय झालं? गट्टूने परत तुला त्रास दिला का? नाही आई, ह्यावेळेस तर मी काहीच नाही केलं. मग तू मलाच का बोलतेस? हो आई, गट्टूने काहीच केलं नाही. मी तर हे सांगतेय की मला ना दोरीच्या उड्या हव्या आहेत. काय? दोरीच्या उड्या? ओ हो चिंकी, परत दोरीच्या उड्या? त्याचं काय आई? आज चिंकीने गेमच्या तासाला मोठ्या तायांना दोरीवरच्या उड्या मारताना पाहिलं. तेव्हापासून तिच्यावर दोरीच्या उड्याचं भूत चढलंय. अरे गट्टू, मला सांगू दे ना, माझ्या गोष्टी तू नको सांगू. आई, त्या सगळ्या ताया म्हणत होत्या की मी लहान आहे म्हणून दोरीच्या उड्या नाही मारू शकत. पण कीर्तीताई म्हणाली की जर मी प्रयत्न केला तर छान उड्या मारू शकेन. म्हणून मी ठरवलंय की मी खूप प्रॅक्टिस करेन आणि बाकी सगळ्या तायांना दाखवून देईल की मी छान दोरीच्या उड्या मारू शकते. ओ बर, असं आहे होय चिंकी. मग तर ठीक आहे, मी आत्ताच बाबांना फोन करून सांगते, म्हणजे संध्याकाळी ते दोरीच्या उड्या घेऊन येतील. ओके? ये, ओके आई, थँक्यू. तू खूप बेस्ट आहेस. ती तर मी आहे चिंकी. यानंतर चिंकी बाबांची अतिशय उतावीळपणे वाट पाहू लागते
रात्री जेव्हा बाबा येतात तेव्हा ते चिंकीसाठी पिंक कलरची स्किपिंग रोप आणतात. स्किपिंग रोप पाहून ती खूप खुश होते आणि बाबांना थँक्यू म्हणते. आता उद्यापासून मी खूप प्रॅक्टिस करेन आणि दोरीच्या उड्याची चॅम्पियन होईन. गुड लक चिंकी बेटा. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सकाळी सकाळी चिंकी लवकर उठते. ती लवकर उठून आईला म्हणते, आई, मला नाश्ता दे ना, मग मी दोरीच्या उड्या खेळेन. अगं चिंकी बाळा, आता तर 6च वाजलेत आणि आज रविवार आहे. तू अजून थोडा वेळ झोप. मला नाश्ता बनवायला थोडा वेळ लागेल. काय? नाही नाही आई, मला झोप नाही येते. तेवढ्यात बाबा किचनमध्ये न्यूजपेपर घेऊन येतात आणि डायनिंग टेबलवर बसून चिंकीला म्हणतात, अरे चिंकी बेटा, तू लवकर उठलीस. चला, चांगली गोष्ट आहे. आपल्याला रोज लवकर उठायला हवं. हो हो, तुम्ही चिंकीला तुमच्यासोबत मॉर्निंग वॉकला घेऊन जा. म्हणजे ती सोसायटीच्या पार्कमध्ये दोरीच्या उड्याची प्रॅक्टिस करेल आणि जोपर्यंत तुम्ही याल तोपर्यंत मी नाश्ताही तयार ठेवेन. अरे वा आई, मस्त कल्पना आहे. ठीक आहे, चल चिंकी, येतो आम्ही फिरून. बाबा चिंकीला सोसायटीच्या गार्डन मध्ये घेऊन जातात आणि तिथे चिंकी स्किपिंग करू लागते. तिकडे बाबा गार्डन मध्ये वॉक घेऊ लागतात. सुरुवातीला खूप वेळा चिंकीचा पाय अडखळतो, पण चिंकी पडून सुद्धा पुन्हा प्रयत्न करते. 1 2 3 परत करते. 1 2 3 4 1 2. थोड्या वेळाने बाबा चिंकीच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात, चला चिंकी बेटा, भरपूर वेळ झाला. आता तू स्किपिंगची प्रॅक्टिस नंतर कर. काय? इतक्या लवकर बाबा? आपण आत्ताच तर आलोय. अरे नाही बेटा, आपल्याला इथे येऊन जवळपास 1 तास झालाय. काय? 1 तास? इतक्या लवकर झाला 1 तास? ओ, ठीक आहे बाबा, जाऊया घरी. बाबा आणि चिंकी घरी येतात. आतापर्यंत गट्टूही झोपून उठला होता आणि आईने टेस्टी नाश्ताही केला होता. सगळे मिळून छान नाश्ता करतात आणि पुन्हा चिंकी स्किपिंगची प्रॅक्टिस घरीच करू लागते. 1 2 3 4 5. गट्टू, बघितलंस ना, मी 5 वेळेस दोरीच्या उड्या मारल्या, तेही न पडता. हो हो चिंकी, मी सकाळपासून हेच पाहतोय. असंच हळूहळू मी दोरीच्या उड्या शिकेन. अशाच प्रकारे 1 आठवडा जातो आणि जसं चिंकीला वेळ मिळायचा तसं चिंकी स्किपिंग करायला लागायची. अशा प्रकारे ती प्रॅक्टिसमुळे चांगलं स्किपिंग करू लागली होती. आणि पुन्हा शनिवार आला होता आणि शनिवारीच खेळाचा तास होता आणि सगळी मुलं ग्राउंडमध्ये येतात आणि गेम्स खेळू लागतात. पण चिंकी पाहते की त्या सिनियर मुली आजही ग्राउंडमध्ये आहेत आणि स्किपिंग करत होत्या. अरे वा, आता वेळ आलीये त्या सगळ्यांना दाखवायची की मी कोणापेक्षा कमी नाहीये. एवढं बोलून चिंकी सरळ त्या मुलींकडे जाते. अगं, तू परत आलीस? आता मागच्याच आठवड्यात मी तुला समजावलं होतं की हा लहान मुलांचा खेळ नाहीये. हो चिंकी, काय झालं? तू परत का आलीस? कीर्तिताई, मी आता दोरीच्या उड्या शिकलीये. तू फक्त एक संधी दे, मग मी सगळ्यांना दाखवून देईल की मी काहीही करू शकते. काय? बरं ठीक आहे चिंकी, पण जरा सांभाळून. त्या मुली चिंकीला स्किपिंग रोप देऊन टाकतात आणि या वेळेला चिंकी न थांबता स्किपिंग करू लागते. 1 2 3 4 5 6 7. आणि पाहता पाहता चिंकी सलग 20 वेळा स्किपिंग करते आणि सगळे तिला पाहत राहतात आणि सगळे चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. एवढंच नाही तर पीटीचे सरही तिथे येतात आणि ते चिंकीला म्हणतात, अरे वा चिंकी बेटा, तू तर कमाल केलीस. तू तर सिनियर मुलांचं स्किपिंग मधलं रेकॉर्ड मोडलंस. थँक्यू सर. हो सर, आणि तेही फक्त एका आठवड्यात. काय? म्हणजे काय? मागच्या आठवड्यापर्यंत चिंकीला दोरीच्या उड्या येत नव्हत्या आणि ती एकाच आठवड्यात एवढं छान शिकली. अरे वा चिंकी, मग तर तू खरंच कमाल केलीस. व्हेरी गुड. चिंकीला आपलं कौतुक ऐकून खूप छान वाटतं. पीटी सर तिला म्हणतात की आतापासून ती प्रत्येक खेळाच्या तासाला स्किपिंगची प्रॅक्टिस करू शकते आणि सर तिच्यासाठी छोटी दोर मागवतील आणि या गोष्टीमुळे चिंकी आणि बाकी मुलं सुद्धा खुश होतात.
जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.